रामायणामध्ये लिहिलं तसं प्रभू रामचंद्रांना वागावंच लागलं. बघा, जिथं प्रभू रामचंद्र रडतील तिथं प्रभू रामचंद्रांना रडावंच लागलं. जिथं प्रभू रामचंद्र वनवासाला जातील तिथं त्यांना वनवासालाच जावं लागलं. एवढा अधिकार कशामुळे प्राप्त झाला? तर फक्त आणि फक्त संगतीमुळे. कारण त्यांनी कोणाची संगती केली होती माहीत आहे का? सांगितलं होतं की आता चला सांगा, कोणाची संगती केली होती? हां, हुशार झालात तुम्ही पण आता. बघा, त्यांनी नारद महर्षींची संगती केली होती म्हणून त्यांना सुद्धा त्यांच्या जीवनाचं सार्थक झालं. आपण सुद्धा चांगल्याची संगती केली पाहिजे, संतांची संगती केली पाहिजे, आपल्या सुद्धा जीवनाचा उद्धार होतो. विठ्ठल 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 बघा, आताच तुम्हाला चांगल्याच्या संगतीचे परिणाम सांगितले. आता वाईटाच्या संगतीचे परिणाम सांगू का? बघा, आपण जशी संगती कराल तसंच आपल्याला फळ भेटतं. आपण जर चांगल्याची संगती केली तर आपल्याला चांगलंच फळ भेटतं आणि आपण जर वाईटाची संगती केली तर आपल्याला वाईटच फळ भेटतं. महाराज, खास करून तरुण मंडळींनी ऐका, आपण जर चांगल्याची संगती केली तर आपल्याला चांगलंच फळ भेटतं आणि आपण जर वाईटाची संगती केली तर आपल्याला वाईटच फळ भेटतं. महाराज, म्हणून माणसाने चांगल्याची संगती केली पाहिजे. बघा, तुम्हाला आता वाईटाच्या संगतीचं उदाहरण सांगते, ऐका. कोणाच्या जीवनाचं नुकसान झालं? वाईटाची संगती केल्यानंतर फार माणसांच्या जीवनाचं नुकसान झालं. बघा, तुम्हाला महाभारतातील एक असं वर्णन आहे की कर्णाने कोणाची संगती केली होती? दुर्योधनाची संगती केली होती. परिणाम काय झाले? तर त्याच्या जीवनाचं फार मोठं नुकसान झालं. महाराज, काय नुकसान झालं तर ऐका. हा कर्ण महाराज अगदी श्रेष्ठ होता पण तो कौरवांच्या बाजूने गेला होता. हा दुर्योधन तर महाराज इतका पापी होता की तो रोज त्याच्या भावांना म्हणजे पांडवांना त्रास देत होता. आणि त्याचा बाप महाराज आंधळा धृतराष्ट्र तोही तसाच होता. महाराज, बघा, देवाने प्रत्येकांना 2-2 डोळे दिलेले आहेत. आता तर 2-2 डोळ्याची काही गरजच नाही, 4 डोळे आलेत वरून आपल्याला. विठ्ठल विठ्ठल बघा, देवाने प्रत्येकांना 2-2 डोळे दिलेले आहेत. एक वरचा डोळा आणि एक अंतकरणाचा डोळा. महाराज, देव या अंतकरणाच्या डोळ्याने सगळंच पाहू शकतो. पण हा आंधळा धृतराष्ट्र महाराज आतूनही आंधळाच होता आणि वरूनही आंधळाच होता. महाराज, पण त्याचा मुलगाही तसाच होता. पण हा कर्ण तर एक पांडव होता ना. कर्ण हा कुंती मातेचाच मुलगा होता. कुंती माता भगवंताला सांगत होत्या की कर्ण हा माझाच मुलगा आहे. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडव रे पहिला. हा कर्ण माझाच मुलगा आहे, हा एक पांडवच आहे. पण महाराज, त्याने वाईटाची संगती केली, दुर्योधनाची संगती केली म्हणून त्याच्या जीवनाचं नुकसान झालं. कौरवांच्या बाजूने जाऊन त्याने पांडवांसोबत युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये महाराज कर्णाचा विजय होत होता पण त्याचा विजय झाला नाही. कारण का? तर त्याने चुकीच्या माणसाची संगती केली होती म्हणून त्याचा विजय झाला नाही. संगती करेल तसंच फळ भेटतं. त्या कर्णाने दुर्योधनाची संगती केली होती म्हणून त्याला फळसुद्धा तसंच भेटलं. बघा, काय त्याच्या जीवनाचं नुकसान झालं तर ऐका. ते युद्ध झाल्यानंतर त्याच युद्धभूमीमध्ये महाराज त्याला मरावं लागलं. का? तर त्याने वाईटाच्या माणसाची संगती केली होती. बघा, हा कर्ण महाराज अगदी श्रेष्ठ होता. तो अर्जुनापेक्षाही धनुर्विद्येमध्ये श्रेष्ठ होता पण त्याला असंगतीमुळे काय झालं तर मरावं लागलं. महाराज, आपण सुद्धा वाईटाची कधीच संगती करू नये. आपण जशी संगती कराल तसंच आपल्याला फळ भेटतं. महाराज, म्हणून माणसाने चांगल्याची संगती केली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा, माणूस घडतोही संगतीनंच आणि बिघडतोही संगतीनंच. बघा, माणसाची संगती जर घडली तर माणूस घडतो आणि माणसाची संगती जर बिघडली तर माणूसही बिघडून जातो. म्हणून माणसाने महाराज चांगल्याची संगती केली पाहिजे. बघा, संतांची संगती केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर जीवनामध्ये काय बदल होतात तर माणसाला सुख मिळतं. महाराज, तात्काळ सुख मिळतं पण सुख तर मिळतंच, माणूस हा संत स्वरूपालाच प्राप्त होतो. असं वर्णन करत असताना नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात काय
संत संगतीचे काय सांगू सुख, संत संगतीचे काय सांगू अपना पारी के नाही देते, अपना पारी के नाही देते, थोर जाना साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, अपना पारी के नाही देते, अपना पारी के नाही देते, साधू थोर जाना, साधू थोर बघा, अभंगाच्या प्रथम चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात की जशी आपण संगती कराल तसंच फळ भेटतं. आपण संतांची संगती केली पाहिजे. संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवनात फार बदल होतात महाराज. आपण पारिखे नाही तिथं, म्हणजे संतांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर आपल्या जीवाला हे संत त्यांच्या जीवासारखंच बनवतात. बघा, आपण ना सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. म्हणजे महाराज संत हे आपल्या जीवाला त्यांच्या जीवासारखंच बनवतात. म्हणून महाराज साधू फार श्रेष्ठ आहेत. विठ्ठल 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 साधू तर हे श्रेष्ठच आहेत. पण आता कोणत्या देवाचं भजन करायचं? कलियुगात महाराज कोणत्या देवाचं भजन करायचं? साधूचं करावं की देवाचं करावं? संतांना शरण जावं की देवाला शरण जावं? कोणालाही प्रश्न पडतो महाराज. आता आपल्या हिंदू धर्मात कमी दैवत आहेत का? नाही. किती आहेत? 33 कोटी दैवत आहेत. पण 33 कोटी हा शब्द संख्यावाचक नाही तर प्रकारवाचक आहे महाराज. तुम्हाला प्रकारवाचक म्हणजे समजेल नसेल. आपल्या हिंदू धर्मामध्ये 33 प्रकारचे दैवत आहेत. कोणकोणते? तर 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु आणि 2 अश्विनी कुमार. किती झाले? मोजलेत का? मोजा डबल. चला. 12 आदित्य किती? 12. 11 रुद्र किती झाले दोन्ही मिळून? हां हां. आणि 2 8 अष्टकुमार महाराज आणि 2 अश्विनी कुमार किती झाले? 33. 33 प्रकारचे दैवत आहेत महाराज. ज्ञानेश्वर महाराजांनी आणखी 4 देवांचं वर्णन केलेलं आहे. हे रुद्रादित्य त्याचे मेळावे, वसुहून साह्य आगवे, अश्विनुदेव विश्वदेव विभवे, वायू हि हे जी. बघा, आणखी 4 देवांचं वर्णन केलं आहे. ते कोणते आहेत? तर पहिले अधिष्ठात्री, दुसरे मृत, तिसरे नैमित्तिक आणि चौथे नित्य महाराज. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, याही देवांपैकी कोणत्या देवाचं भजन करायचं? तर आपण फक्त आणि फक्त नित्यदेवाचंच करायचं. नित्यदेव म्हणजे तुम्हाला माहीतच असतील. नित्यदेव हे सृष्टीच्या मुळातच जन्मलेले असतात. त्यांना जन्म आणि मृत्यूच नसतो महाराज. ते स्वयंभू असतात. आपण त्यांचंच भजन केलं पाहिजे. बघा, काही तर मानलेली बी दैवत आहेत. 4 चौकात गेलं, 4 दगड आणले, किंवा शेतात समजा शेतात गेलं, 1 दगड उचलला आणला, आपला शेंदूर घेतला, त्याला लावला की झाला देव तयार महाराज. शेंदरी हेंदरी दैवते कोणी पूजी पूजी केले, आपल्या पोटाची रडते शिंदे अवतार, आपल्या पोटाची रडते शिंदे अवतार, आपल्या पोटाची रडते शेंदरी, आपल्या पोटाची रडते शेंदरी हेंदरी दैवते. कोण पूजी पूजी केले, आपल्या पोटाची रडते आपल्या पोटाची रडते आपल्या पोटाची रडते देवा, आपल्या पोटाची रडते शेतरी. बघा, त्या दगडाच्या देवाला शेंदूर लावला की झाला देव तयार महाराज. पुन्हा त्या 1 वर्षानंतर त्या देवाची आठवण येते. सण आला की आठवण येते. मग महाराज बाया शेतामध्ये जातात. त्या देवाला इकडं तिकडं शोधायला लागतात, पण काय देव काय सापडत नाही. आता एक दगडाचा देव गेला, तुम्हाला सापडतो का? सापडत नाही. दुसरा दगड उचलला
पुन्हा शेंदूर घेतला लावला की डबल देव तयार झाला महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असे काही मानलेली देवता सुद्धा आहेत. पण शास्त्रामध्ये सुद्धा काही देवता मानलेली आहेत महाराज. कोणकोणते तर बघा, मातृदेव, पितृदेव, आचार्यदेव, अतिथीदेव हे यांसारखे देव मानलेले आहेत. पण काही काहीतरी ठिकाणी महाराज प्रत्यक्ष संतांनाच देव मानलेलं आहे. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. संतच देव आहेत आणि देवच संत आहेत. त्यांच्या अंतकरणामध्ये महाराज फार दया आहे. या कलियुगात साधू हे फारच श्रेष्ठ आहेत. अभंगाच्या द्वितीय चर्चा. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर वाजवला महाराज. बघा, अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये नामदेव महाराज वर्णन करतात की या कलियुगात साधू हे फार श्रेष्ठ आहेत महाराज. साधू हे फार श्रेष्ठ आहेतच व त्यांच्या अंतकरणामध्ये सुद्धा महाराज फार दया आहे. साधू हे माणसांवरही तेवढीच दया करतात आणि जनावरांवरही तेवढीच दया करतात.
कर्णामध्ये महाराज फार दया आहे. साधू हे माणसांवरही तेवढीच दया करतात आणि जनावरांवरही तेवढीच दया करतात. तुम्हाला अजून एक एकनाथ महाराजांच्या जीवनातील प्रसंग सांगते ऐका. एकदा नाथ महाराजांनी काशी रामेश्वराहून आणलेलं पाणी महाराज एका गाढवाला पाजलं. का तर एकनाथ महाराजांनी त्या गाढवामध्ये देव पाहिला महाराज. तो गाढव उन्हामध्ये तळपत होता, तहानेने व्याकुळ झालेला होता. तेव्हा महाराज नाथ महाराजांनी आपल्या कावडीतलं पाणी काढलं आणि त्या गाढवाला पाजलं महाराज. बघा साधूंच्या अंतःकरणामध्ये एवढी दया आहे महाराज. साधू हे गाढवाला सुद्धा पाणी पाजले. पण आजकाल तर माणूस देखील माणसाला पाणी पाजायला तयार नाही महाराज. माणूस तर नाहीच, जाऊ द्या, शेवटी कुणी आई वडिलांना सुद्धा पाणी पाजायला तयार नाही. पण साधू हे महाराज सगळ्यांवरती दया करत होते. संसार करत असताना महाराज प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये दया असणे फार गरजेचं आहे. धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी, येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. विठ्ठल विठ्ठल बघा साधूंच्या अंतःकरणामध्ये महाराज फार दया आहे. असं लोक म्हणतात की ज्याने मदत केली त्यालाच मदत करायची आणि ज्याने मदत नाही केली तर त्याला मदत नाही करायची. पण संतांचं मात्र असं नाही महाराज. संतांना ज्यांनी मदत केली त्यांनाही संत मदत करतात आणि ज्यांनी मदत नाही जरी केली, त्रास जरी दिला, तरी संत त्यांना सुद्धा मदत करतात. एवढी साधूच्या अंतःकरणामध्ये महाराज दया आहे. तुम्हाला अजून एक नाथ महाराजांच्या चरित्रातला दृष्टांत सांगते ऐका. एकदा नाथ महाराज गंगे स्नानासाठी गंगेच्या काठी गेले आणि गंगेमध्ये उतरल्यानंतर स्नान करत असतेवेळेस तिथूनच एक विंचू महाराज पाण्यामध्ये वाहत जाऊ लागला होता. त्यावेळेस महाराज नाथ महाराजांना दया आली आणि नाथ महाराजांनी अशी आपली ओंजळ धरली. ओंजळ माहिती आहे का, मूठ अशी ओंजळ धरली आणि त्या ओंजळीमध्ये त्या विंचवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण अशी ओंजळ धरल्यानंतर जोपर्यंत हातामध्ये पाणी होतं तोपर्यंत तो विंचू शांत बसलेला होता महाराज. आणि जेव्हा का हातातलं पाणी संपलं तेव्हा त्या विंचवाने पटकन नांगी मारली आणि महाराजांचा हात सुटला महाराज. पुन्हा नाथ महाराजांनी त्या विंचवाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्या ओंजळीतलं पाणी संपलं आणि पाणी संपल्यानंतर पुन्हा त्या विंचवाने नांगी मारली महाराज. पुन्हा तो खाली पडला. नाथ महाराजांनी पुन्हा घेतलं आणि ओंजळीमध्ये बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पुन्हा त्या विंचवाने नांगी मारली आणि तो पुन्हा विंचू पाण्यात पडला. हे सगळं दृश्य महाराज तिथेच एक बाजूला माणूस बसला होता. तो पाहायला लागला. तो म्हणायला लागला की नाथ महाराज, तो विंचू तुम्हाला चावतोय, त्याला मरू द्या ना, जाऊ द्या, वाहू द्या. तेव्हा नाथ महाराज म्हणतात तो सामान्य विंचू आहे, त्याला काही कळत नाही. तेव्हा तो माणूस म्हणतो तो सामान्य विंचू असला तरी काय झालं, तो तुम्हाला चावतोय, नांगी मारतोय, मरू दे त्याला, वाहू दे तिकडंच. तेव्हा नाथ महाराज म्हणतात हे उत्तर फार गोड आहे महाराज, जाताना घरी घेऊन जा. बघा नाथ महाराज म्हणतात की या सामान्य विंचू असून तो त्याचा चावण्याचा स्वभाव सोडत नाही, तर मी माझा दया करण्याचा स्वभाव का सोडू. एवढी साधूंच्या अंतःकरणामध्ये महाराज दया होती. साधू हे माणसांवरही तेवढीच दया करत होते आणि जनावरांवरही तेवढीच दया करत होते. विठ्ठल 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 विठ्ठल. बघा साधू हे माणसांवर फार दया करत होते आणि या इहलोकामध्ये महाराज साधू हे मनामध्ये सर्वानुभूती भाव सारखाच धरतात आणि सगळ्यांवर समान वागतात महाराज. अभंगाच्या 3ऱ्या चरणात
साधू थोर जाना 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 साधू सर्वभूती अभंगाच्या तिसऱ्या चरणात नामदेव महाराज वर्णन करतात की या इहलोकात साधू हे मनामध्ये सर्वानुभूती भाव सारखाच धरतात महाराज. त्यांच्या ठिकाणी कुठलाच भेद करत नाहीत. कसं जशी गाय महाराज एका वासराला दूध देते, ती फक्त आणि फक्त वासरासाठीच दूध देते बरं का, आपल्यासाठी नाही देत. तरी पण आपण त्या दुधाला त्या वासराला किती मिनटं पाजवतो? फक्त 5 मिनटं. बाकीचं आपल्यालाच. ती फक्त आणि फक्त वासरासाठी दूध देते, तरी पण ते जगाच्या उपयोगासाठी ठरतं. तसं संत देखील महाराज जगाच्या कल्याणाकरता सतत कार्य करत राहतात. अभंगाच्या शेवटच्या चरणात नामा मने गाय दूध एक सरे 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 नामा मने गाय नामदेव महाराज सांगतात की संत हे फार दयावान आहेत व संतांनी सुद्धा सांगितलेलं की आपण चांगल्याच्या माणसाची संगती केली पाहिजे. आपण जशी संगती कराल तसंच आपल्याला फळ भेटतं. व संतांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की या कलियुगामध्ये देवाचं साधना करण्यासाठी एकच उपाय आहे महाराज. ते म्हणजे कोणतं? तर नामस्मरण. बघा, कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. या कलियुगामध्ये महाराज देवाचं नामस्मरण केलं पाहिजे, तेव्हाच आपल्याला देव मिळतो महाराज. तुमचं जाऊ द्या महाराज, नाथ महाराजांनी सुद्धा त्यांच्या भारुडामध्ये वर्णन केलेलं आहे की हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल सरत शेवटी काळ बांधून नेईल, सरत शेवटी हातावरी करा. सरत शेवटी महिला मंडळ हातावरी करा. सरत शेवटी होय काढना तरी आमचे काय बाजाईल, होय काढना तरी
महागायाच हलदार महागायाच आलो धान मागायचं आलो धान मागायचं आलो धान मागायचं आलो धान सिया घ्या आग्या मनी घ्या भक्तिया सिया घ्या मनी घ्या दादाचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घे कोणी काळामणी आओ दादाचं दातवण कुंकू घ्या कोणी काळामणी कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी आओ दादाचं दातवण घ्या ग कुणी कुंकू घे कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी कुंकू घ्या कोणी काळामणी मल्हारची माझ्या मल्हारची वारी हे माझ्या मल्हारची माझ्या मल्हारची वारी मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी ओ मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी ओ मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी कोणाचे काय बागेले कोणाचे काय बागेले कोणाची काय वागले कोणाची काय वागले कोणाचे काय बागेले कोणाचे काय बागेले कोणाची काय वागले कोणाची काय वागले कुणाचे काय बागेले कुणाचे काय कोणाची काय वागले कोणाची काय वागले कोणाची काय वागले कोणाची काय पिंगळा मारवारी बोल तुले का पिंगळा मारवारी पिंगळा मारवारी बोल तुले का पिंगळा मारवारी बघा सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. बघा नाथ महाराजांनी सुद्धा सुंदर अशा पिंगळ्यामध्ये सुद्धा वर्णन केलेलं आहे की आपल्याला जर हे नाही कळालं तर आपल्या ठिकाणी दुसरं कोणीही येऊन देवाचं नामस्मरण करेल. बघा जाऊ द्या, देवाने आपल्याला देह कशासाठी दिला आहे तर देवाच्या भजनासाठी दिलेला आहे. देवाने आपल्याला हा पूर्ण देह देवाच्या भजनासाठी दिला आहे. पण लोक दिला देह भजना गोमटा देवे 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 दिला देह भजना गोमटा ओ देवे दिला देह भजना गोमटा देवे दिला देह भजना गोमटा या झाला
देवाने देह कशासाठी दिलेला आहे तर देवाच्या भजनासाठी दिलेला आहे. महाराज काही तर लोक एवढे त्यांना ऐकू येते सांगताच येत नाही महाराज. त्यांना कशासाठी ऐकू येतंय? देवाने देह कशासाठी दिलाय? भोजनासाठी दिलाय. देवाने हा देह भोजनासाठी दिला नाही महाराज तर भजनासाठी दिलाय. काही लोक महाराज फार येडे असतात, त्यांना काहीच कळत नाही. बघा येड्याचा दवाखाना होता, त्या दवाखान्यामध्ये येडं होतं आणि ते येडं महाराज रोज खायचं प्यायचं आणि भिंतीला कान लावून बसायचं. रोज खायचं प्यायचं आणि भिंतीला कान लावून बसायचं. असे 6 महिने लुटून गेले महाराज. तो खायचा प्यायचा भिंतीला कान लावून बसायचा. हे रोज दृश्य महाराज डॉक्टर पाहत होते. तो जेवायला जायचा, खायचा प्यायचा आणि यायचा, लगेच भिंतीला कान लावून बसायचा. तेव्हा महाराज डॉक्टरांना वाटलं की याला भिंतीतून असं येतं तरी काय ऐकू, मला पण जाऊन ऐकायचंय. तेव्हा महाराज डॉक्टरच खुर्चीवर उठले आणि भिंतीला कान लावून जाऊन बसले महाराज. 1 तास झाले डॉक्टर भिंतीला कान लावून बसले. एवढं जेवण करून वापिस आलं आणि आल्याबरोबर महाराज डॉक्टर असे रागात होते, असे ठ्या दिशा त्याच्या कानाखाली दिली. एक कानाखाली दिल्याबरोबर महाराज डॉक्टर म्हणायला लागले, येड्या तुला कळत नाही का? मी म्हणलं महाराज ते तर आधीच येडं होतं, त्याला काय कळत होतं? डॉक्टर सुद्धा त्या येड्याच्या नादानं येडे झाले महाराज. ते डॉक्टर म्हणायला लागले, येड्या तुला कळत नाही? मी 1 तास झाले भिंतीला कान लावून बसलो, मला काहीच ऐकू आलं नाही. तेव्हा महाराज ते येडं काय म्हणते, अहो डॉक्टर तुम्ही तरी फक्त 1 तास भिंतीला कान लावून बसले, मी तर 6 महिने झाले भिंतीला कान लावून बसलो, तरी मला आत्तापर्यंत काय ऐकू आलं नाही. तुम्हाला काय ऐकू येणार आहे? विठ्ठल 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 विठ्ठल. बघा महाराज अशी येडे काही माणसं असतात, त्यांना काही कळत नाही. पण देवाने आपल्याला हे देह भजनासाठी दिलेले आहे. हे सगळे इंद्रिय आपल्याला देवाने भजनासाठी दिलेले आहे. इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया फक्त 10 मिनिटच घेणार आहे. मला सांगा आता देवाने इंद्रिय कशासाठी दिले तर देवाच्या भजनासाठी दिली. मला सांगा आता महिला मंडळ देवाने हात कशासाठी दिले? का शेजारणीच्या गौऱ्या चोरण्यासाठी? महिला मंडळ अशा कामामध्ये महाराज फार एक्सपर्ट असतात. ते अशा कधी जाऊन कोणाचं काय घेतील सांगता येत नाही महाराज. बघा आता पुरुष मंडळींनी सांगायचं की देवाने पाय कशासाठी दिलेत? बोलत चला, पाय कशासाठी दिलेत? का कीर्तनात आल्यानंतर छान चप्पल दिसली उचलून नेण्यासाठी नाही, तर याच पायाने आपण सुंदर अशी देवाची वारी करण्यासाठी आपल्याला देवाने पाय दिलेले आहेत. जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे, जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, हात चालावया पाय, जो तो आपले शहीद पाय, जो तो आपले शहीद पाय. निदयाने जाय नको, निदयाने जाय आता मला बारक्या लहान मुलांनी सांगायचं देवाने डोळे कशासाठी दिले? मोबाईल बघण्यासाठी? दिवस रात्र ते मोबाईल का आपल्या डोळ्यापुढून जात नाही महाराज. देवाने हे डोळे कशासाठी दिले तर देवाचं सुंदर स्वरूप पाहण्यासाठी आपल्याला हे देवाने डोळे दिले आहेत. आता तरुण मंडळी कुठे आहेत? तरुण मंडळी, देवाने तोंड कशासाठी दिलं आपल्याला? गुटखा खाण्यासाठी?
तंबाखू खाण्यासाठी नाही. तर देवाने हे तोंड आपल्याला, या तोंडाने देवाचं सुंदर नामस्मरण करण्यासाठी आपल्याला देवाने तोंड दिलेलं आहे. म्हणून महाराज देवाने सगळे इंद्रिय आपल्याला देवाच्या भजनासाठी दिलेले आहेत. पण आपण याचा उपयोग कुठंच करतो महाराज. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा, पुनश्च एकदा सर्व गावकरी मंडळाचे धन्यवाद मानते. आपल्या समस्त गावकरी मंडळातर्फे आज मला इथं कीर्तन करण्याची संधी मिळाली. तुम्हा सर्वांमुळे तर मला कीर्तन करण्याची संधी मिळाली. पण आज आपण ज्यांच्यामुळे आज इथं स्वतंत्रपणे बसलो आहोत ते म्हणजे कोण? तर माझे छत्रपती शिवाजी महाराज. आज आपण त्यांच्यामुळे इथं स्वतंत्रपणे बसलो आहोत. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपल्याला एखाद्या मुघलाला विचारावं लागलं असतं की आम्ही इथं बसावं का म्हणून. तुमचं तर जाऊ द्या, मला सुद्धा इथं कीर्तन करण्याच्या अगोदर एखाद्या मुघलाला विचारावं लागलं असतं की मी इथं कीर्तन करू का? जहाँपना क्या आपकी इजाज़त हो तो आपके सामने मी कीर्तन पेश कर सकती हूँ क्या, असं म्हणावं लागलं असतं महाराज. आणि त्या जर मुघलानं मला सांगितलं की तू कर, तेव्हाच मी इथं कीर्तन केलं असतं. आणि त्याने जर नाही म्हणलं तर आपण अशा कथा, कीर्तन, भजन अशा स्वर्ग सुखासारख्या आनंदाला कुठंतरी गमावलं असतं महाराज. छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिरावरचा कळस, दारातली तुळस, घरातली गाय आणि गोठ्यातली माय, घरातली गाय आणि गोठ्यातली माय ही कोणामुळे आहे? तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. ही कोणामुळे टिकून राहिली? तर फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळे घेऊन किती मोठं कार्य केलं. पण आताचे मावळे सांगताच येत नाही महाराज. पहिल्याचे मावळे कसे होते? अर्ध्या रात्री उठे, युद्धाला सुटे, तलवार तुटे, पण मागं ना हटे महाराज. आणि आताचे मावळे बाबा सांगताच येत नाही. काय ते मोबाईल आणि तेच. बघा महाराज, पहिल्याचे मावळे असे होते. पण छत्रपती शिवाजी महाराजसुद्धा महाराज कसे होते? तर त्यांनी मुठभर मावळे घेऊन स्वराज्य निर्माण केलं. पण आता आपण 1000 जरी माणसं घेतले तरी काहीच तयार करू शकत नाही महाराज. बघा, छत्रपती शिवाजी महाराज असे होते, त्यांचा वेग महाराज हवेला सुद्धा कळाला नाही. हवा वेगाने नव्हती तर हवेपेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा नेक होता. असा जिजाऊचा शिवबा महाराज लाखात नाही तर जगात एक होता. माझ्या जिजाऊची पुण्याई कसे आले हो पळाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तो बाबाचा बाप